गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी तुम्ही? तर हे आमचे मनी प्लांट केवढं सुंदर आलं आहे आणि भिंतीवर ठेवलेलं ते अगदी जमिनीला टेकलं आहे. किती मस्त वाटतंय ना. आणि आज सकाळी सकाळीच मी कपडे धुवायला घेतले, कारण स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं. आज आज होती एकादशी, त्यामुळं सगळ्यांचे उपवास होते. मुलांसाठी तसं काहीच बनवायचं होतं, पण म्हटलं की चला अगोदर आज कपड्याचंच काम करून घेऊयात. मग सकाळी सकाळी आज कपडे धुवायला घेतले. तशी माझी अंघोळ झाल्यानंतर देवपूजाही झाली आणि आत्ता म्हणलं की पटापट पहिलं कपड्याचं काम करून घेऊयात, कारण तसा पाऊसही सारखा लागलेलाच असतो आणि आज एकादशी असल्यामुळं जरा वारीला दिंडीमध्ये जायचा विचार होता. मग त्यामुळं आज सकाळीच मुलांसाठी सगळ्यात चपाती भाजी बनवून घेतली आणि आमच्यासाठी शाबूही बनवून घेतला आणि पटपट मी लागले कामाला. माझा गॅस कट्टा सगळा स्वच्छ करून घेतला. मुलांचा नाश्ता झाल्यानंतर राहिलेल्या भाज्या काढून घेतल्या आणि ते आता मी भांडी घासायला घेते आहे. तसंही आपला उपवास असू दे नाहीतर काहीही असू दे, घरातली कामंही थांबत नाहीत. आपल्याला ती कामं करायलाच लागतात. म्हणजे अगदी कोणासाठी एकासाठी तरी आपल्याला जेवण बनवायला लागतं आणि मग त्यानंतर गॅस कट्टा पुसा, भांडी घासा आणि माझा आत्ता तसा तर पाऊस जरासा सुरू आहे, त्यामुळं माझं रोज रोज 2-2 डबे असे घासायचे सुरू आहेत. त्याच्यामुळं काय होतं की भांडी घासायचा ताणसुद्धा येत नाही आणि आपली स्वच्छता पण होते. म्हणून मग मी मोठे डबे असतील तर ते रोज 2-2 डबे घासायला काढून घेते. तर मग इथं मी असं भांडी घासून पटापट घेत आहे, कारण माझ्या डोक्यामध्ये आत्ता सध्या प्लॅन सुरू होता की आपण वारीला जायचं. तर दुपारच्या वेळेस नंदवाळच्या विठ्ठलाची पालखी इथे कोल्हापुरातून येते, म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरामधून ती येते आणि नंदवाळकडे जाते. मग त्यावेळेसच तिथे दर्शन घ्यायचं आम्ही ठरवलं आणि मग दर्शनासाठी जाण्यासाठी आम्ही पटापट आवरून तयार होत होते. तशी सगळी घरातली कामं करून गेलं की जरा बरं वाटतं आणि टेन्शनमुक्त राहतं. तर त्यामुळं मग मी सगळी घरातली कामं पटापट आवरून घेत होते आणि त्यानंतर मग आम्ही नंदवाळला गेलो. तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तसंही आपल्याला बाहेर कुठं जायचं असलं की सगळी घरातली कामं अगदी पटापट आवरून घ्यावे लागतात. नाहीतर मग आल्यावर खूप कंटाळा येतो आणि मग सगळी कामं करायला नकोशी वाटतात. मग तसंही आज स्वयंपाक नव्हता, त्यामुळं मी थोडेसे एक्स्ट्राचे कपडे काढलेले धुवायला, तसेच एक्स्ट्राची भांडीही पडलेली. मग हे सगळी कामं पटापट आवरून झाली की मग आम्ही दिंडी बघायला किंवा ते पालखीचं दर्शन घ्यायला आम्ही जाणार होतो. तर अशा रीतीनं मी पटपट भांडी घासून घेते आणि सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम म्हणजे भांडी घासणं असतं ना, कारण किती जरी आपण भांडी घासली तर भांडी घासायला पडतातच. त्यामुळं कधी-कधी बोर होतं. मलाही तुम्ही व्हिडिओमध्ये सतत भांडी घासताना बघत असाल, पण मला एकही भांडं फक्त धुवून घेतलेलं आवडत नाही. म्हणजे माझ्याकडून प्रत्येक भांडं प्रत्येक वेळेस सतत घासलं जातं. मग त्यामुळं मग माझी स्वच्छता थोडीशी भांडी घासताना वगैरे ते जरासं जास्त दिसत असेल तुम्हाला. आणि भांडी घासताना सगळ्यात जास्त मला नवीन-नवीन विचार सुचतात. म्हणजेच की म्हणजे असं नवीन काही आयडिया असतील तर, किंवा आपण काहीतरी नवीन प्लॅन्स बनवत असेल तर, किंवा अगदी मी जरी एखादं पुस्तक वाचलं तरी त्या पुस्तकातले बरेचसे असे प्रसंग मला अगदी भांडी घासतानाच आठवत राहतात. पण मी ते लिहायला बसले की माझे बऱ्याच वेळा ते विसरून जातात. म्हणजे मी जोपर्यंत स्वच्छता करते तोपर्यंत माझ्या डोक्यात नवनवीन विचार येत राहतात. आणि चला आता माझी सकाळी सगळी कामं झाली आणि आम्ही इथं दिंडीमध्ये आलेलो आहोत आणि इथला व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेलाच आहे. मग तिथून आल्यानंतर परत ही घरातली आपली कामं. दळप संपलेलं होतं, तर चला म्हणलं आता ते दळण स्वच्छ करून घेऊयात. तसंही आज स्वयंपाक नाही आहे, पण उद्याच्या जेवणाची तर तयारी व्हायलाच हवी ना. तसंही 2 दिवस पीठ शिल्लक आहे तोपर्यंतच दळण करून ठेवावं लागतं आणि त्यानंतर मग संध्याकाळी आले की शाबू करायला. मग त्यासाठी बटाटे उकडून घेतले आणि मस्तपैकी असा शाबू बनवून घेतला. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ? ओके, बाय.